10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा म्हसरूळमध्ये संपन्न. 16 वर्षांची परंपरा जपली. म्हसरूळमध्ये 10वी-12वीच्या गुणवंतांचा सत्कार, करिअर मार्गदर्शनासह गुणवंतांचा गौरव. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ही समाजाच्या प्रगतीची पहिली पायरी असते आणि असाच एक प्रेरणादायी सत्कार सोहळा नाशिकच्या म्हसरूळ परिसरात पार पडला. 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा मंडळ आणि श्री गणेश अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला. किशोर सूर्यवंशी मार्ग म्हसरूळ मेरीतील कृष्णा माधव मंगल कार्यालयात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गेली 16 वर्षे या मंडळामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव केला जातो. यंदाही विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमामुळे गेल्या 16 वर्षात हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. पाहुण्यांच्या मंडळाच्या वतीने शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. स्मार्ट करिअर उज्ज्वल भविष्य या विषयावर प्रमुख वक्ते मंगेश भानगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना करिअर मार्गदर्शन दिलं. प्रास्ताविक राहुल अरुण पवार यांनी केलं तर आभार प्रदर्शन सौ लक्ष्मी राहुल पवार यांनी मांडले. या कार्यक्रमात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले, भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, माजी महापौर सौ रंजनाताई भानसी, भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण पवार, पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, माजी नगरसेवका शालिनी पवार, भाजप महानगर सचिव अमित घुगे, ज्येष्ठ पदाधिकारी मनोज बाग, सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष काकड तसेच राजेश शेळके, अनिल मोरे, निलेश घोरपडे, उमेश मोहिते यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाला वाव देणारा, पालकांना दिशा देणारा आणि समाजाला सकारात्मक संदेश देणारा हा सत्कार सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. पहिल्या 3 राष्ट्रांमध्ये येतो किंवा नोकरीच्या उद्योगाच्या संधी ह्या खुलतात. ते कवाड दारं जे असतात ते ओपन होतात आणि ती संधी जेव्हा आपण घेतलं पाहिजे तेव्हा काय केलं पाहिजे याच्यासाठी आपले भांडे सरांसारखे करिअर मार्गदर्शक जे असतात ते आपल्याला सूचना करायला इथे बसतात आणि त्याच्यामुळे नवीन नवीन संधींचा उपयोग कसा करायचा, नवीन जे रोजगाराची कवाडं खुलतील ते कसं अचीव केलं पाहिजे हे आपण आत्ताच विचार केला पाहिजे. कारण आपण बघायचो की पूर्वी इंजिनियर डॉक्टर म्हटल्यावर एकदम सगळे पालक खुश व्हायचे की आमचा मुलगा डॉक्टर इंजिनियर आहे. पण आज जर बघितलं डॉक्टर पण ऑर्थो असेल किंवा सायकोलॉजिकल असेल किंवा फिजिशियन असेल तिथल्या ब्रँचचे स्पेशलायझेशन केलेले असतात आणि त्याच्यामुळे फक्त डिग्री महत्वाची नाही, ते डिग्री स्पेशलायझेशन काय करायचं, काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन घेऊन आयुष्याची चांगली वाट चोखाळून चांगल्या वाटेवर जाणं गरजेचं आणि त्याच्यामुळे आज आपण परीक्षेत अव्वल आला, 10वी-12वी गुण मिळवले, घरची शाबासकी मिळवली. परंतु विद्यार्थ्यांना, मित्रांनो, मैत्रिणींना तुम्हाला सांगतो आयुष्याची खरी परीक्षा ही आत्ता सुरू झाली. कारण तुम्हाला करिअर करायचं आहे, करिअर करताना तुम्हाला पुढे व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची, ती आत्ताच ठरवलं पाहिजे, आत्ताच संधी घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वाटचाल करून आपलं करिअर कशात करायचं हा निर्णय घेतला पाहिजे. गेल्या 16 वर्षापासून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरित्या करत आहोत. प्रभागातल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप पडावी हा आमचा त्यामागे उद्देश आहे. लोकप्रतिनिधी म्हणून रस्ते, पाणी, लाईट हे तर करतच असतो, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळण्याकरता आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि लोकांचाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. त्याबद्दल मी प्रभागातल्या सर्व लोकांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. श्री गणेश अभ्यासिकेचं मोठं मोलाचं योगदान या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. या अभ्यासिकेच्या मार्फत आतापर्यंत किती विद्यार्थी घडले? या अभ्यासिकेच्या मार्फत कमीत कमी 300 विद्यार्थी घडलेले आहेत आणि MPSC UPSC चे
विद्यार्थी हे सातत्याने दरवर्षी 50 ते 100 असे होत असतात आणि त्यांच्या आमची जी अभ्यासिका ही केवळ UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांकरताच आहे, त्याच्यामुळे तिचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होतो. महत्वाचा विषय आहे. आयुष्यामध्ये एक वळण मिळतं तिथपासून, त्याच्यामुळे या वळणावरती जर योग्य मार्गदर्शन मिळालं विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना तर त्यांना एक चांगलं करिअर घडवता येतं. त्या दृष्टीने असे कार्यक्रम होणं हे खूप गरजेचं आहे. पवार कुटुंबियांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे हा खूपच स्तुत्य आहे आणि मागच्या 16 वर्षापासून हे ते चालवत आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. यशस्वी विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आज आपण करिअर कसं निवडायचं या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, ज्याच्यामध्ये करिअर निवडण्यासाठी आई वडिलांच्या बरोबर कुठल्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक आणि आर्थिक क्षमता कशा पद्धतीने जोपासल्या पाहिजेत जेणेकरून एक चांगलं करिअर करता येईल याबाबत आपण विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सर्वप्रथम तर मी असं सांगेल की आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा कार्यक्रम होतच असतो, पण वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असं आहे की सरसकट मोमेंटो देणं किंवा सर्टिफिकेट देणं असं न होता विद्यार्थ्यांचं पूर्ण फोटो येऊन त्यांचं नाव येऊन तसंच सर्टिफिकेटवर पण प्रिंटेड नाव येऊन असं वैशिष्ट्यपूर्व पारितोषिक आम्ही तयार करतो आणि यामुळेच कार्यक्रमाला एक विशेष असं प्रावीण्य मिळतं. विद्यार्थ्यांचं पण प्रेरणा वाढते, उत्साह वाढतो. त्यामुळेच या यशस्वीरित्या आमच्या हे 16वं वर्ष आम्ही आज सातत्याने करत आलो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.